हा मी शुभांगी बोलते, शुभांगीज किचनमधून. आज मी पहिल्यांदाच एक रेसिपी अपलोड करणार आहे. ती अशी आहे की साबुदाणा लाडू. आता श्रावण महिना सुरू झाला आहे ना, त्याच्यामुळं कोणाची श्रावणी असते, शुक्रवार सोमवार हे उपवास असतात, तर त्याच्यामुळं मी हे साबुदाणा लाडू बनवत आहे. तर ह्याची रेसिपी आपण पाहूया. ह्याला साहित्य काय काय लागते ते बघूया. सुरुवातीला ह्याच्यामध्ये हे साबुदाणा पीठ आहे, हे पाऊण वाटी पिठी साखर आहे, आणि हे सुकं खोबरं आणि भाजलेले शेंगादाणे ह्याची मी मिक्सरमध्ये ह्याची भरड बनवली आहे. हे आणि हे जे पीठ आहे ना, हे मी साबुदाणा भाजून मिक्सरला बारीक करून ते चाळून घेतलेलं आहे. हे आहे सुकामेवा. ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट सुकामेवा घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता, आणि ही आहे ही आहे वेलची पूड, आणि ही आहे अर्धी वाटी तूप. तर हे तूप आपल्याला पीठ भाजण्यासाठी लागणार आहे. आणि जर लाडू वळता नाही आले तर त्याच्यामध्ये पण थोडंसं तूप घालून आपण ते लाडू वळायचे. तर आता आपण काय करायचे, आता आपण गॅसवर एक कढई ठेवायची, आणि त्या कढईमध्ये थोडंसं तूप घालून, तूप घालून हे काय करायचं, भाजून घ्यायचं सगळं. कढईमध्ये हे तूप घालून पीठ भाजून घ्यायचं. थोडंसं तूप ठेवायचं, सगळं तूप घालायचं नाही आहे, कारण आपल्याला लाडू वळायला जर त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये हे तूप घालून आपण नंतर ह्याचे लाडू वळणार आहोत. तर अशा प्रकारे आता हे काय केलं आहे, हे मी कढई तापायला ठेवली. एक गॅस एकदम मंद करायचा, आणि हे आपण जे पीठ बनवलेलं आहे ना, ते आपण हे अशा प्रकारे भाजून घ्यायचं. हे पीठ भाजायला साधारण 10 मिनिट तरी लागतात. कारण कसं होतं, जेवढं आपण पीठ भाजेल ना, तेवढं ते लाडू एकदम छान आणि खुसखुशीत होतात. हे कारण आहे, ते पीठ परत भाजण्याचं हेच कारण आहे की लाडू आपले मऊ आणि एकदम सुरेख होतात. तर बघा, हे तूप घातल्यानंतर पीठ कसं एकदम फुलायला लागलं, एकदम असं जास्त वाटायला लागलं पीठ आपलं. तर आता काय करायचं, हे 10 मिनिट तरी सहज लागतात भाजायला. तर अशा प्रकारे भाजून झालं ना पीठ, भाजून झालं पीठ. हे पीठ कोमट असतानाच ह्याच्यामध्ये आता आपले 10 मिनिट झालेत. आता हे पीठ आपलं भाजून झाले. तर आपण पीठ हे मिश्रण कोमट असतानाच ह्याच्यामध्ये हे आपण पिठी साखर घालून घेणार आहोत. पिठी साखर घालून घेतली, गरम ह्याच्यामध्ये पिठी साखर घातली ना, तर एकदम असं सगळीकडं लागली जाते, म्हणून आपण गरम ह्याच्यामध्ये आपण ही पिठी साखर घालून घेत आहोत. तर बघा, हे मिश्रण केवढं झालं, 1 वाटीचं जवळ 1.5 वाटी तरी मिश्रण झालेलं आहे. तर थोडंसं तूप कमी वाटत असेल तर वरून थोडंसं तूप घालायचं, आणि काय करायचं, गरम ह्याच्यामध्येच थोडीशी वेलची पूड घालायची. आता हे मिश्रण गरम असताना आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकणार आहोत. 1-1.5 चमचा टाकली तरीच आहे. वेलची, जायफळ ह्याचं मी पावडर बनवून घेतली, ती आता मी ह्याच्यामध्ये टाकते. आणि जे आपण ते खोबरं आणि शेंगादाण्याची भरड बनवून घेतली होती ना, ती पण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. सर्व एकत्र करायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे सर्व एकत्र करून झालं की मग काय करायचं, असं पूर्ण एकत्र करून घ्यायचं सगळं. आणि आता काय करायचं, आता मिश्रण थोडंसं कोमट असतानाच आपण हे मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून 1-2 वेळा पल्स करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात घालून हे 2 वेळा तरी. आता हे मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढले, मिक्सरमध्ये काढले. तर बघा किती असं एकदम मऊ झालं. तरी पण आपल्याला थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं तूप घालायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि पल्स करायचं.
आता हे मिश्रण आपलं लाडू वळण्यासाठी तयार झालं आहे. तर हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया हे मिश्रण आणि त्याचे आपण लाडू वळूया. मिश्रण हे बाउलमध्ये काढून घेतलं ना आपण त्याचे लाडू बनवायचे. आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याचे आणि हे मिक्सरमध्ये आपण काढताना त्याच्यामध्ये थोडासा सुकामेवा पण घालायचा आहे आणि थोडासा सुकामेवा आपण वरून लावण्यासाठी थोडासा ठेवलेला आहे. तर मी अशा प्रकारे सुकामेवा लावून त्याचे लाडू बनवून ठेवलेत. अशा प्रकारे मी एका हातामध्ये कॅमेरा धरते ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा हे होतंय, पण समजून घ्या तुम्ही. अशा प्रकारे मी हे लाडू बनवून घेतलेत आणि हे लाडू खूप सुरेख होतात. तुम्ही एकदा अवश्य करून पहा आणि सुरुवातीला तुम्ही 1 वाटीचीच करा आणि तुपाचं प्रमाण आपल्याला लागेल तसं तूप वापरा. म्हणजे कसं लाडू वगैरे सुरुवातीला वळायला थोडे हे होतात, तर अर्धा चमचा तूप घालायचं आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि नंतर त्याचे लाडू वळायचे. खूप सुंदर लाडू होतात आणि लाडू बांधायला सुद्धा खूप सोपे आहेत आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात. तुम्ही उपवासाचं सोडून तुम्ही एरवी पण तुम्ही हे लाडू बनवून खाल. आणि आता गौरी गणपती येत आहे तर लक्ष्मीसाठी वगैरे ठेवण्यासाठी पण हा एक नवीन पदार्थ म्हणून